दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात केवळ शासनावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी लोकसहभागातून विकासाचे जे नंदनवन उभे केले आहे ते राज्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे, अशा शब्दात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी बोराडीच्या विकास कामाचे कौतुक केले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत दौऱ्यावर असताना त्यांनी शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाला भेट दिली। यावेळी लाडकी अप्सरा आपल्या गावात आल्याचे समजताच बोराडीसह परिसरातील चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती। सोनाली कुलकर्णी यांचे स्वागत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक आदिवासी पद्धतीने करण्यात आले। आदिवासी वाद्यांच्या तालावर ठेका धरत आणि बग्गीत बसून त्यांनी संपूर्ण गावातील विकास कामांची पाहणी केली। गावातील स्वच्छता, सुसज्ज रस्ते, डिजिटल शाळा आणि जलसंधारणाचे प्रकल्प पाहून त्या भारावून गेल्या। मुंबईत बसून कागदावर विकास पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून ग्रामस्थांनी उभारलेले हे कार्य पाहणं सुखावह आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, अतिमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश शिंगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, अजय फडोळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, संस्थेचे सचिव निशांत रंदे, नगरसेवक रोहित रंदे, सरपंच सुखदेव मालचे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। त्यानिमित्ताने आज आपल्या गावामध्ये उत्साहाचं वातावरण होतं आणि माझ्याकडे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम देण्यात आलेला आहे। परंतु आभार प्रदर्शन तर करत नाही, कारण की मी ताईंना विनंती केली होती की मी एक छोटीशी क्लिप तयार केलेली आहे, ती आपण बघावी। मी 2 शब्द कमी बोलेल, परंतु आपण ती बघावी। आभार माने डेप्युटी सीओ मॅडमांचे आभार। हो, माझं मी नंतर बोलणारच नाही ना, म्हणून आताच तर मी आपले सगळ्यांचे पहिले मी उभा आहे म्हणून आभार माने सगळ्यांचे, कारण की पुढे अजून कार्यक्रमांना जायचं थोडी घाई आहे, म्हणून काही कार्यक्रम आपण थोडेसे शॉर्ट केले, परंतु पुढच्या वेळेस जेव्हा येतील त्यावेळेस पूर्ण कार्यक्रम होतील अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। आणि आपण सगळेजण आलात त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। आपण सगळे जनतेचे सुद्धा आभार मानतो। या अभियानात आपण सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे। अजून 2 ते 3 महिने त्या अभियानाचे बाकी आहे, अजून आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि जेणेकरून आपण जो ध्यास मनाशी बाळगलेला आहे तो पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त करतो। पहिल्यांदाच मला पुणे जिल्ह्यातील शेवटचं गाव आहे या जिल्ह्यातलं सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं, त्यामुळे इतक्या लांबपर्यंत येण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली आहे आणि ही संधी फार विशेष आहे, कारण अतिशय सुंदर अशी योजना किंवा अभियान सुरू आहे पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत ग्रामीण भागातला विकास, ग्रामपंचायतींना सक्षम बनवणे आणि महिला सक्षमीकरण, डिजिटलायझेशन, शाळांमध्ये या सगळ्या विविध उपक्रमांमधून ग्रामीण भागात ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आणखी जास्त सशक्त करण्याचा एक प्रयास आहे। या सगळ्या प्रयासामध्ये आपल्याबरोबर सरकार आहे, प्रशासनाने, ग्रामपंचायत आहे, तर मला असं वाटतं आम्हा कलाकारांनी देखील हातभार आपल्याला लावला पाहिजे। त्यामुळे तो एक छोटा मोठा सहभाग आहे। त्यामुळे प्रसारासाठी आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांना आणि ग्रामसेवकांना जे खरं तर ग्रामपंचायतीपासून नसून देखील जोशाने खूप उत्साहाने या अभियानात भाग घेत आहे, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खरं तर इथे मिळाली आहे। कुठलीही योजना ही फक्त शासनापर्यंत किंवा सरकारच्या नसते, जोपर्यंत गावकरी सगळे एकत्र येऊन लोक चळवळीतनं लोकसहभागातनं काम करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास काम होतो। त्यामुळे लोकांना आवाहन करायला आले एकत्र या आणि बक्षीस मिळणार आहे ते गावाला मिळणार आहे ते गावाच्या विकास कामासाठी मिळणार आहे। त्यामुळे धन्यवाद। गावात आपण काम बघितलं आहे त्याबद्दल काय म्हणतात? बोराडी गावाचं काम फारच सुंदर आहे, चांगले त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत। आणखी वेळ आहे विकास कामाची चालना आणखी जोरात पुढे जाऊ दे। खूप सुंदर आहे गाव, खूप चांगलं काम चालू आहे। अंगणवाडी असू दे, शाळा असू दे, शाळांमध्ये असलेलं डिजिटलायझेशन असू दे, आरोग्य, शिक्षण, विविध क्षेत्रामध्ये सुंदर काम चालू आहे आणि हे काम असं सुंदर चालू आहे। पहिल्यांदाच त्या आदिवासी भागामध्ये त्यामुळे आदिवासी भागातला जी संस्कृती आहे ती टिकून देखील विकास काम कसं एकत्र